दिनांक 26 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दरम्यान श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर 12 येथील एक घर आहे, तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती. सदर तक्रारीमध्ये एकूण 21,200 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता. त्यामध्ये 14,700 रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन असे संयुक्तिक 2 टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते. एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून एआयच्या माध्यमातून क्लिअर करून व त्याची ओळख पटवून त्यानंतर त्याला असलेल्या ठिकाणाहून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे आणि कबुली दिल्यानंतर त्याने मुद्देमाल हा सुद्धा त्याने काढून दिलेला आहे. एकूण 21,200 रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त करून दिलेला आहे. सदर आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण 9 गुन्हे हे घरफोडीचे दाखल आहेत. सदर आरोपी प्रकाश उर्फ शिवा विजय पवार वय 25 वर्ष हा तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील असून त्याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा शहादा चोपडा धुळे या ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने या व्यतिरिक्तही अजून काही घरफोडे केल्या आहेत का याचा सखोल तपास करून त्याला पुढील गुन्ह्यांमध्ये सुद्धा चोरी केलेले मुद्देमाल आणि त्याचे इतर साथीदार असा शोध घेऊन कामगार सुरू आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।